नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहे की MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सीची जी पूर्व परीक्षा आहे 2024ची ती पुढे जाऊ शकते का, म्हणजे ती पोस्टपोन होऊ शकते का, याविषयी आपण डिटेल डिस्कशन करणार आहे या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC इन महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर जी MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम्स 2024 होती, म्हणजे जी कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा होणार होती, ती जे वेळापत्रक आले होते MPSC आयोगाचे जे टेंटेटिव्ह अंदाजित वेळापत्रक आले होते त्यामध्ये जी डेट होती ती 16 जून 2024 होती। म्हणजे 16 जून 2024ला कंबाईनची पूर्व परीक्षा होणार होती 2024ची वेळापत्रकानुसार। परंतु आता नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक आले होते MPSC राज्यसेवा रिलेटेड। राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा होणार होती ती पूर्व परीक्षा आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर आता कंबाईनच्या पूर्व परीक्षा पुढे जाऊ शकते का, या रिलेटेड भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की कंबाईनची एक्झाम पोस्टपोन होऊ शकते का याविषयी। तर म्हणजे त्यासाठी भरपूर पॉईंट्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील की कोणकोणते पॉईंट्स आहेत इम्पॉर्टंट की पोस्टपोन होऊ शकते का नाही यासाठी। तर साधारणपणे जी मेन पॉईंट आहे ते अशा प्रकारचे हे 3 पॉईंट्स आहेत, त्यामुळे एक्झाम पोस्टपोन होण्याची शक्यता आहे। एक्सपेक्टेशन्स आहेत की कंबाईनची एक्झाम पोस्टपोन होऊ शकते। फर्स्ट पॉईंट आहे तो निवडणूक, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, म्हणजे निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। 5 टप्पे होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात। त्यामुळे जी कंबाईनची एक्झाम आहे, म्हणजे एक हा पॉईंट झाला की महाराष्ट्रात निवडणुका आहेत लोकसभेच्या। सेकंड जो पॉईंट आहे 16 जून जी एक्झामची डेट दिली होती MPSC आयोगाने वेळापत्रकानुसार, त्यावेळी 16 जूनलाच UPSCची प्रिलिम्स आहे, UPSCची प्रिलिम्स पोस्टपोन करण्यात आली होती आणि त्याची न्यू डेट्स जी त्यांनी दिलेली आहे ती 16 जून 2024 आहे। म्हणजे 16 जूनला जर UPSC प्रिलिम्स आहे तर कंबाईनची प्रिलिम्स पुढे जाऊ शकते, एक्सपेक्टेड आहे, शक्यता आहे। थर्ड जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा। राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा होती 2024ची ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर ती साधारणपणे आपण एक्सपेक्टेड करू शकतो की इलेक्शन नंतर होऊ शकते, लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा होऊ शकते। तर तसे जर झाले तर कंबाईन पूर्व परीक्षा पुढे जाऊ शकते, एक्सपेक्टेड आहे। तरी सर्व गोष्टी कन्सिडर करून आपण असे म्हणू शकतो, असे आपण एक्सपेक्टेशन्स करू शकतो की कंबाईनची पूर्व परीक्षा पुढे जाऊ शकते। परंतु एक्झॅक्टली कधी होऊ शकते, कधी जाहिरात येणार याविषयी आपण आताच बोलू शकत नाही की कधीपर्यंत येऊ शकते। पण साधारणपणे जाहिरातीनंतर 80 ते 90 दिवसाचा गॅप ठेवला जातो प्रिलिम्स पूर्व परीक्षेसाठी। तर असं आपण एक्सपेक्टेड करू शकतो की कंबाईनची पूर्व परीक्षा पुढे जाऊ शकते। हे जे 3 पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत 3 की कंबाईनची पूर्व परीक्षा काय होऊ शकते, की पुढे जाऊ शकते, की काय होऊ शकते। अजून काही अपडेट नाही आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षे रिलेटेड, जाहिरात किंवा एक्झाम रिलेटेड। तरी डिटेल इन्फॉर्मेशन मी सांगितलेलं आहे की कंबाईन पूर्व परीक्षा 2024ची जी पूर्व परीक्षा होणार होती कंबाईनची त्या रिलेटेड। तर जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स।